नमस्कार, मी वर्षा भोसले. आपण भारतीय म्हणून भारताच्या फाळणीचा रक्तरंजित इतिहास कधीही विसरता कामा नये. आज 14 ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान हे दोन देश वेगळे झाले. देशाची फाळणी झाली, पण ही एका दिवसात झालेली फाळणी नव्हती. हा ब्रिटिश सरकारचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलेला कट होता. या देशाला जाती आणि धर्मामध्ये झुंजवत ठेवणं, त्यांच्यामध्ये भांडणं लावणं हे ब्रिटिश अनेक दिवस करत होते. मुस्लिम लीगच्या माध्यमातून मोहम्मद अली जिना यांनी 1940 पासूनच स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. जुलै 1946 मध्ये मुस्लिम लीगच्या माध्यमातून डायरेक्ट ऍक्शन डे ची घोषणा केली. 16 ऑगस्ट 1946 स्वतंत्र पाकिस्तान द्या, नाहीतर डायरेक्ट ऍक्शन डे. तुमच्याकडे दबाव तंत्र असेल तर आमच्याकडे पिस्तूल आहे, अशा प्रकारच्या वल्गनाही मोहम्मद अली जिना यांनी केल्या. आणि 16 ऑगस्ट 1946 पासूनच खऱ्या अर्थानं देशाच्या फाळणीला सुरुवात झाली. पश्चिम बंगालमधील कलकत्त्यामध्ये हिंसाचार, अत्याचार, दंगली सुरू झाल्या. ती खरी फाळणीची सुरुवात. 3 जून 1947 भारत आणि पाकिस्तान वेगळा होणार याची घोषणा झाली. रेड क्लिफ या एका रेषेने भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले. भारत हा केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर ती एक संस्कृती होती. जमिनीच्या तुकड्याचं विभाजन झालं नाही, फक्त देशाचं विभाजन झालं नाही, तर माणसांची मनं दुभंगली गेली, घरं विस्थापित झाले लोक. हे या फाळणीनं केलं. महिलांवरचे अत्याचार, लोकांवरती झालेले अत्याचार हे या फाळणीची देण आहे आणि हे ब्रिटिश सरकारने केलेलं आहे. त्यावेळच्या सरकारला, त्यावेळच्या राजकारण्यांना, त्यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही धोक्याची सूचना वारंवार देत होते, तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं. आज आपण स्वातंत्र्याचा 80वा दिवस साजरा करत असताना आपण पारतंत्र्यात का गेलो हे विसरता कामा नये. आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचं रक्षण आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी समजून घेऊन आजही या फाळणीचे परिणाम जेव्हा देशात दिसतात आणि अराजकता निर्माण करणारे लोकही आपल्या आजूबाजूला दिसतात, त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून एकजूट होऊन या देशाचं संरक्षण करणं, मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं आणि सुजलाम सुफलाम भारतासाठी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येणं ही काळाची गरज आहे. कारण भूतकाळ विसरायचा नसतो. भूतकाळ विसरलो तर भविष्यकाळ घडवता येत नाही. धन्यवाद. जय हिंद.